मित्रांनो, मिरची पिकातील मर रोग जो आहे तर तो कसा ओळखायचा आणि त्यावर कंट्रोल कसं करायचं तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. नमस्कार मित्रांनो, मी महेश सावंत. तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी. तर मित्रांनो, मिरची पिकामध्ये मर रोग जो आहे तर तो 3 कारणामुळे येत असतो. तर त्याचीच माहिती आपण आज जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं जे कारण आहे तर ते कारण म्हणजे की त्यामध्ये फ्युजेरियम विल्ट या रोगाचा प्रादुर्भाव. मित्रांनो, फ्युजेरियम विल्ट जो रोग आहे तर तो बुरशीजन्य रोग आहे. त्यामध्ये मुळावर तो अटॅक करत असतो. तो मातीमधून निर्माण होत असतो. तर त्यामुळे मित्रांनो, फ्युजेरियम विल्ट रोगामुळे सुद्धा मिरची पिकाची जी मर आहे तर ती होत असते. त्याचबरोबर दुसऱ्या नंबरला जे आहे तर त्यामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव जर आपल्या मिरची पिकामध्ये जर झाला असेल तरी सुद्धा मिरची पिकाची जी झाडं आहेत तर ती सुकतात, त्यामध्ये मरत असतात. मिरची पिकामध्ये हुमणी अळी जी आहे तर ती मुळा खाण्याचं काम करत असते. त्यामुळे त्यामध्ये जे अन्न शोषण जे होत असतं तर मिरची पिकामध्ये ते व्यवस्थित होत नाही. त्यामुळे सुद्धा मिरची पिकाची त्यामध्ये मर ही होत असते. त्याचबरोबर मित्रांनो, 3 नंबरला जे आहे तर ते म्हणजे की आपल्याला कॉलर रॉट.